कुठलं ठिकाण काय आहे त्याचं? जवळजवळ 10 वाजता मी घरी जात असताना बघितलं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणे आग लागली आहे. तर मी बघायला आलो आहे तर B42 कंपनी ही अशी स्टोरेजची कंपनी होती. त्या कंपनीच्या लगत दोन बाजूला कंपन्या असून उजव्या साईडची डाव्या साईडच्या देखील कंपनीला दोन्ही कंपन्यांना पेट धरलेलं आहे आगीने. जेव्हा आग लागली त्याचं तेव्हा काय तिथे कंपनीमध्ये कोण होतं, काय इंजर्ड वगैरे काय असं तुम्हाला? नाही नाही, जवळजवळ 7 वाजता कंपनी बंद होते. त्या कुणाचीच काय हानी झाली नाही, हे देखील चांगलं झालं. कंपनीमध्ये काय बनवत काय काय मिळत होतं? कंपनी स्टोरेजची कंपनी होती, केमिकलच्या ड्रमची स्टोरेजची कंपनी असल्या कारणाने मोठी आग झाली. आतापर्यंत किती गाड्या येऊन गेल्या काय? आता फायर ब्रिगेडच्या जवळजवळ 15-20 गाड्या येऊन गेल्या तरीही देखील आगीवर नियंत्रण येत नाही आहे. काय हानी बिनी काय माणसाला काय कसली? या ठिकाणी कुणालाच हानी झाली नाही आहे. आता पूर्ण आग विझल्यानंतर आपल्याला समजेल की काय मोठी कुठली घटना घडली आहे का नाही. या बारी पण खूप त्या घटना झालेल्या आहे MIDC मध्ये, एवढ्या बारी पण ही दुसरी अशी घटना आहे. तेच या प्रकारे तलोजा मेडिसिनने बारकाईने लक्ष देऊन या सर्व गोष्टींना त्यांनी नियंत्रणात घेऊन कंपन्यांना कशा प्रकारे परवानगी दिली पाहिजे हे देखील तलोजा मेडिसिनने बघितलं पाहिजे. नाव आपलं? माझं नाव मंगेश नेरुरकर, राष्ट्रवादीचा युवक जिल्हा अध्यक्ष.